गुरुदेवाय नमः. सुगवे सदस्यांना माझे आशीर्वाद. परमामृत ग्रंथाचे 7वे प्रकरण आज आपण सुरू करतो आहे. प्रकरणाचं नाव आहे महाकारण देह निरसन. याआधी आपण पाहिलं स्थूल देह निरसन, मग सूक्ष्म देह निरसन, मग कारण देह निरसन, आणि हे जे 4 देह सांगितले आहेत आपलेच, त्यातलं शेवटचं जे आहे ते महाकारण देह निरसन आहे. महाकारण देह आहे. पहिली ओवी आहे, हा अवघा दृश्याकार भासी जाणीवे समोर, तो निरसूनी तुची उर ज्ञान स्वरूप. हे जे दृश्य दिसते आहे तो सर्व भासच आहे. हा अवघा दृश्याकार भासे जाणीवे समोर. तो भास आहे असे जर अज्ञान सोडले तर तुला कळेल की तो भास सोडून मग जो उरतो तो फक्त तूच आहेस आणि तू ज्ञानरूप जाणीवेनेच उरतोस. ज्ञानरूपात अर्थात जाणीव रूपात तू उरतोस, अस्तित्वात राहतोस, असं या ओवीमध्ये म्हणायचं आहे. आणि शेवटी अध्यात्म तेवढ्यासाठीच आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये जे अध्यात्म आहे ते इतर धर्मापेक्षा वेगळे आहे. इतर धर्मांमध्ये भास वगैरे काही प्रकार नाहीच आहे. इतर धर्म हे द्वैतावरती आधारित आहेत. एक देव आहे, देवाने सर्व निर्माण केलेलं आहे, तुम्हालाही निर्माण केलं आहे, आणि तुमच्यासाठी हे जग निर्माण केलं आहे एन्जॉयमेंट करण्यासाठी. असेच किंवा थोडेफार अशा अर्थानेच उपदेश करणारे सर्व धर्म आहेत. पण ते उपनिषद असो, गीता असो, ब्रह्मसूत्र असो, किंवा आपले कुठलेही ज्ञानग्रंथ असो, त्यात यावरच भर दिला आहे की हे जे दृश्य आहे हे अज्ञान रूप आहे, हे नेणीव आहे. त्या नेणीवर तर तुम्ही जाणीवेत या, ज्ञानामध्ये या. आणि ते जर तुम्ही ज्ञानामध्ये आलात तर तुम्हाला तुमचं खरं स्वरूप दिसेल. आमच्या खप्तीबाबांचं एक भजन आहे, अर्जुन को यही बताया अज्ञान से जगाया. अशी एक ओळ आहे त्यामध्ये, की गीतेत देखील खप्ती महाराज म्हणतात की जे काही 700 श्लोक गीतेमध्ये सांगितलेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला, कशासाठी एवढं सांगितलं? गीता सांगितल्यावर असं सांगितलं का की तू आता ध्यानस्थ बस, मेडिटेशन कर, योगा कर? नाही, असं काही सांगितलं नाही. मग श्रीकृष्ण भगवान असं बोललेत का की तू माळ घे आणि जपत राहता? नाही, असंही बोलले नाही. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हरे राम हरे कृष्ण असं काही जप कर म्हटलं का? नाही नाही नाही, असं काहीच बोलले नाही. प्राणायाम कर म्हटलं का श्रीकृष्णाने? नाही, असंही बोललं नाही. मग पूर्ण गीता सांगितल्यानंतर काय संवाद झाला?
श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा तो थोडा पाहू आपण. आता गीतेच्या 18व्या अध्यायात अगदी शेवटी भगवान श्रीकृष्ण त्याला विचारतात, अर्जुनाला, सगळे योग, सगळं ज्ञान, सर्व 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 समजावून सांगितलं आणि विचारतात, कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञानसम्मोहा प्रनश्यस्ते धनंजय. हे अर्जुना, मी जे आत्तापर्यंत तुला गीताशास्त्र सांगितलं समजावून एवढ्या 700 ओव्यांमध्ये, ते तू नीट ऐकलंस का? एकाग्र चित्त करून तू ऐकलंस का? हे धनंजया, भगवान म्हणतात, हे धनंजया, तुझ्या अज्ञानातून उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला का? असं श्रीकृष्णाने का विचारलं? याचाच अर्थ असा की गीताशास्त्र जे सांगण्यात आलं भगवंताकडून, कशासाठी सांगण्यात आलं? इतर कोणत्याच गोष्टी नाही, फक्त अज्ञानामुळे उत्पन्न झालेला मोह नष्ट करण्यासाठी गीताशास्त्र सांगण्यात आलेलं आहे, असं स्वतः श्रीकृष्ण भगवान सांगतात. अज्ञानातून कोणता मोह निर्माण झाला? या जगाचा मोह निर्माण झाला. जग सत्य आहे वाटायला लागलं, जगातले व्यवहार सत्य आहे वाटायला लागलं, जगातले सजीव निर्जीव सत्य आहेत वाटायला लागलं, चराचर सत्य आहे वाटायला लागलं, आणि त्याप्रमाणे आम्ही जगातले व्यवहार करायला लागलो. आणि म्हणून भगवान विचारतात की बाबा रे अर्जुना, मी तुला एवढं आता गीता समजावून सांगितली, आता तरी तुझं अज्ञान नष्ट झालं का? गेला का मोह तुझा? आता यावर अर्जुनाने उत्तर दिलेलं आहे. अर्जुन उवाच नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहा करिष्ये वचनं तव. काय बोलला अर्जुन? अर्जुनाने उत्तर दिलं भगवंताला, हे अच्युता, तुझ्या कृपेने माझा मोह नाहीसा झालाय. या संसाराचं सत्य मला समजल्यामुळे आता त्या संसारामध्ये मला रुची राहिलेली नाही, माझा मोह नष्ट झाला आणि मला स्मृती प्राप्त झाली आहे, असं इथे अर्जुन म्हणतो. कशाची स्मृती प्राप्त झाली? कशाची आठवण आली? तर अर्जुनाला स्वतःच्या रूपाची आठवण आली, आपल्या स्वरूपाची आठवण आली, की मी आत्तापर्यंत काय स्वतःबद्दल माझा ग्रह करून घेतला होता, तो आता माझा दूर झाला. मला कळलंय आता की मी मुळात कोण आहे, माझं स्वरूप काय आहे. मी दुसरा तिसरा कोणी नसून मीच आत्मरूप आहे, मीच आत्मा आहे, मीच परमात्मा आहे, आणि मीच तो सर्वव्यापी आणि अविनाशी जर कोणी असेल तर तो मीच आहे, अशी स्मृती मला प्राप्त झाली आहे. आणि पुढे अर्जुनाने सांगितलं, हे भगवंता, आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे, आता मला संशय सगळे नष्ट झाले आहेत, आणि म्हणून मी आपल्या आज्ञेचे, आपण जे बोलाल त्याचे पालन करीन. कारण अर्जुनाचे आणि श्रीकृष्णाचे 2 नाते होते. अर्जुन हा शिष्य होताच, कारण तो श्रीकृष्णाला जगद्गुरू समजायचा, आणि सख्यत्व देखील होतं, मित्रत्व देखील होतं. आणि शेवटी आता माझ्या मनात कुठलाही संशय राहिला नाही, असं अर्जुनाने सांगितलं.
आणि मी आता आपल्या आज्ञेचं पालन करीन. मग काय हो, गीतेचं ज्ञान अर्जुनाला झाल्यानंतर अर्जुनाने काही संसार सोडला का? अर्जुन कुठे जंगलात पळून गेला का? अर्जुनाने आपले कर्तव्य करणं सोडलं का? नाही, सोडलेलं नाही, काहीही सोडलेलं नाही आहे. पण आता तो संसार डोळसपणे करायला लागला. आता जागेपणी संसार करायला लागला. आम्ही सर्व लोक जे आंधळेपणे संसार करतो, त्याऐवजी ज्ञानी पण संसार करतो, सर्व व्यवहार करतो. आमचे खपती बाबा मार्केटमध्ये जायचे, भाजी विकत घ्यायचे, अन्नधान्य विकत घ्यायचे, उत्सव साजरे करायचे, वर्गणी जमा करायचे, काय सर्व कार्य करायचे. पण त्यांनी एक उदाहरण घालून दिलं की खपती बाबा परमज्ञानी असताना देखील ते व्यवहार करू शकत होते. जनक राजा परमज्ञानी होते, त्यांनी राज्यकारभार चालवला. पण लोकांच्या मनात ही जी भीती भरवण्यात आली की तुम्ही गीता वाचली तुमच्या मुलांनी तर ते संन्यासी होतील, आणि संन्यासी होतील म्हणून मुलांना गीता वाचायला द्यायची नाही, असे काहीतरी ग्रह करून आणि या उत्तम ज्ञानाविषयी आमच्या मुलांना आम्ही दूर ठेवलं, ज्ञानापासून दूर ठेवलं. आणि मुलांना देखील त्यात काही रुची राहिली नाही, कारण आई वडील कधी आग्रह करत नाहीत की तू गीता वाच म्हणून. तर शेवटी नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा, हा मोह नष्ट झाल्यावरती आणि मी कोण आहे याची स्मृती जी आहे ती प्राप्त झाल्यावरती, स्वरूप ज्ञान झाल्यावरती काही नाही. अर्जुन युद्धाला तयार झाला, युद्ध केलं आणि विजय प्राप्ती देखील केली. थोडक्यात आम्ही संसारी आहोत, आम्हाला गीता वाचायची नाही, आम्ही संसारी आहोत, आम्हाला ज्ञान शिकायचं नाही, ही दुराग्रही वृत्ती आहे, चुकीची वृत्ती आहे. उलट ज्ञान शिकून आम्ही डोळसपणे आमचं जीवन जगू शकू आणि आमचं जीवन आम्ही कृतार्थ करू शकू, असं गीता देखील म्हणते. आणि तोच भाव या पहिल्या ओवीमध्ये मुकुंदराज महाराजांनी व्यक्त केला आहे. हा अवघा दृश्याकार भासे जाणीवे समोर. हे दृश्य जे आहे तो भासच आहे, सगळा मोह आहे, त्याला तू काही सत्य समजू नको. जेव्हा ज्ञान होईल जाणीवे समोर, म्हणजे ज्ञान झाल्यावरती हे कळेल तुला की हे सगळं खोटं आहे. तू याचं निरसन कर, तो निरसुनी तूची उर. उर म्हणजे तू एकटा शिल्लक राहा, तू एकटा अस्तित्वात राहा. तो निरसुनी तुची उर ज्ञान स्वरूप, कारण तू ज्ञान स्वरूप आहे, तू ज्ञान स्वरूप राहा. पण तू नोकरी सोडून दे, मुलं बाळ सोडून दे, घराच्या बाहेर निघ, रानावनात चालला जा, लंगोटी घाल, हिमालयात वरती चढ, कैलास पर्वतावरती, असं काही कुठे कुणी अध्यात्म सांगत नाही. कोणत्याच ग्रंथामध्ये घरदार सोडून द्या असं काही शिकवलेलं नाही. जोपर्यंत बालपणापासूनच त्याची संन्यासाची वृत्ती नाही आहे तोपर्यंत कोणतेच गुरु असं सांगणार नाही. फक्त सगळ्यांना हा सल्ला अध्यात्म देतं की तुम्ही ज्ञानी व्हा. आणि ज्ञान कसं होईल तुम्हाला, की हा जो दृश्याकार, जी तुमची नेणीव दृश्याकार झाली आहे, तुमचा अज्ञान जो दृश्य म्हणून तुम्हाला दिसताय डोळ्यांनी, त्यातनं तुम्ही बाहेर या, त्याचं ज्ञान करून घ्या. एवढं फक्त अध्यात्म सांगतं. आणि हेच या पहिल्या उभीमधनं आणि कवी सांगतायत.
आता दुसरी ओवी आपण पाहूया. नेणिवेच्या नेणिव भावा, तुची जाणसी स्वयमेवा, ते जाणीव धरुनी आपुलिया खेवा आपण रिघावे. आपल्या स्वस्थानावरती आपण जावे, म्हणजे ते स्वस्थान आपण प्राप्त करावे, आपले स्वरूप जाणून घ्यावे. कसे जाणून घ्यावे? नेणिवेच्या नेणिव भावा, हे जे सगळं जगतरूपी अज्ञान आहे, ही जी नेणीव आहे, हा जो अज्ञानाचा भाव आहे, अज्ञानीपणा आहे, तूची जाणसी स्वयमेवा, अरे तू स्वतःच जाणतोस, तू स्वतः जाणतो, फक्त तू लक्ष देत नाही. जाणूनही तू लक्ष देत नाही. तू स्वयमेव आहेस, तू स्वयंभू आहेस. कोणाला म्हटलंय स्वयंभू? आपल्या सर्वांनाच म्हटलंय. प्रत्येक जण स्वयंभू आहे, पण आम्ही त्या ज्ञान अज्ञानी अशा गोष्टींकडे लक्ष न देता आम्ही त्या मोहामुळे उडल्या जातो आणि मग आमच्या सत्य स्वरूपाकडे दुर्लक्ष करतो. तर जाणीव धरून आपुलिया खेवा आपण रिगावे, आपलं जे स्वस्थान आहे ते आपण ज्ञान जाणून घ्यावं आणि आपल्या स्वस्थानाकडे आपण जाऊन स्वस्थान प्राप्त करून घ्यावं, असं या दुसऱ्या ओवीचा अर्थ आहे. आप आपणाशी जाणता, नेणीव आहे की आता, स्वयेची होऊन ज्ञाता, निरसे नेणीव. महाराज म्हणतात, आप आपणाशी जाणता, आपण स्वतःला जाणल्यावरती नेणीव आहे की आता, नेणीव किंवा अज्ञान आता उरलंच कुठे? तू स्वतःला ओळखायला लागल्यानंतर, आपलं स्वरूप ओळखायला लागल्यानंतर मग काही अज्ञान उरत नाही. आणि मग स्वतः तू ज्ञाता होऊन, स्वतः ज्ञानी होऊन आणि त्या अज्ञानाचा निराश करीत असतो. स्वयेची होऊन ज्ञाता, निरसे नेणीव, असं या तिसऱ्या ओवीचा अर्थ आहे. आता आपण चौथ्या ओवीकडे वळू. चौथी ओवी, नेणीव जेथे निरसली, तेथे जाणीव राहिली, ते निजदृष्टी बोलिली आत्मरूप. नेणीव जेथे निरसली म्हणजे अज्ञानाचं जिथे निरसन झालं, जिथे त्या मायेचं निरसन झालं, त्याचं सत्यत्व कळलं आणि आम्हाला कळलं की हा संसार सगळा मिथ्या आहे. सत असत काय आहे, खरा का खोटा, हे जाणणं कठीण आहे, मिथ्या आहे. इंद्रधनुष्यासारखा आहे, दिसतो तर खरा पण अस्तित्व नाही, अशी संसाराची स्थिती आहे. नेणीव जेथे निरसली, तर ते अज्ञान दूर झालं, त्या आम्हाला ते कळलं इंद्रधनुष्याचं सत्य की नाही नाही असं काही नाहीच. हे केवळ त्या सूर्यकिरणांचं रिफ्रॅक्शन आहे. वातावरणामध्ये जी बदललेली घनता आहे वायूची, आणि त्यामुळे किरण जे आहे त्याचं रिफ्रॅक्शन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ती इंद्रधनुष्य दिसतो, किंवा जे काही त्याच्या मागचं विज्ञान असेल मला काही एवढं कळत नाही. तर असं ते सगळं सत्य जाणल्यानंतर मग काय शिल्लक राहील? फक्त जाणीव शिल्लक राहील. ते निजदृष्टी बोलिली आत्मरूप, त्यालाच निजदृष्टी, निजरूप किंवा आत्मरूप म्हणतात.
खपती महाराजांचं एक भजन आहे, गुरुविण निजपद कधी नच पावे, बोधाविण भटकत फिरावे. आमच्या खपती बाबांनी हीच निजदृष्टीबद्दल लिहिलेलं आहे, निजपदाबद्दल किंवा आत्मपद आत्मज्ञानाबद्दल स्वरूपाबद्दल लिहिलेलं आहे खपती महाराजांनी देखील, की गुरुशिवाय हे आपलं स्वरूप आपल्या लक्षात येणं अशक्य आहे. गुरुच पाहिजेत. इथे कोणी आर्बिट्ररी, कोणी स्वतःहून आपल्या मनाने काहीही वाचेल, काहीही प्रयत्न करेल, स्वतःला फार शहाणं समजून, त्याचा काही उपयोग नाही आहे. कधी नच पाहावे खपती बाबा म्हणतात, अशक्य आहे. हो, तुम्ही त्यांच्या परवानगी घ्या, काही पण वाचा, पण त्यांची दृष्टी असू द्या, त्यांची कृपा असू द्या. त्यांच्या कृपेशिवाय काही कळणार नाही. आणि त्यांची कृपा तुम्हाला गुरुची ते जिवंत असेपर्यंत त्यांची कृपा आहे. ते जे आहे जीवनमुक्तीमध्ये देहस्थितीमध्ये आहे तोपर्यंत, एकदा विदेह स्थितीत गेले की ते शिव झाले, ते परमात्मा झाले, ईश्वर झाले. मग त्यांना कोण्या व्यक्तिविशेषाबद्दल जे आहे किंवा त्याला मग ज्ञान द्यायची त्यांची इच्छाही असली तरी काही माध्यम उरत नाही. त्यामुळे आपले गुरु जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्याकडनं हे शिकून घ्या, समजवून घ्या. कोणी दुसरं सांगणारं नाही आहे. आईबाप ज्ञान देऊ शकत नाही, शाळेचे शिक्षक, कॉलेजचे प्रोफेसर ज्ञान देऊ शकत नाही, वैज्ञानिक ज्ञान देऊ शकत नाही, कोणी देऊ शकत नाही, कोणी मित्र दोस्त देऊ शकत नाही. तो एकमेव गुरु आहे जो आपल्यावर कृपा करू शकतो आणि या जन्म मरण्याच्या फेऱ्यामधनं आपल्याला वाचवू शकतो, काढू शकतो, या अज्ञानातनं बाहेर काढून आपला उद्धार करू शकतो. ही भवनदी पार करू शकतो, ही वैतरणा पार करू शकतो. म्हणून महाराज म्हणायचे, आमचे गुरु महाराज, गुरुविण निजपद कधी नच पावे, बोध, बोध म्हणजे ज्ञान, बोधाविण भटकत फिरावे. तेच इथे सांगितलंय चौथ्या ओळीमध्ये, नेणीव जेथे निरसली तेथे जाणीव राहिली, ते निजदृष्टी बोलिली. निजपद प्राप्त होण्यासाठी तुम्हाला जी ज्ञानदृष्टी मिळते ती त्यालाच म्हणतात. कशाला म्हणतात? जाणीवेलाच म्हणतात. आणि तेच तुमचं आत्मरूप आहे, तुमची जाणीवच तुमचं आत्मरूप आहे, असं इथे समजावून सांगितलं आहे चौथ्या ओळीमध्ये. कवी मुकुंदराज महाराजांनी. आणि आता 4 ओव्या झाल्या, तर आपण आता इथे थांबवू. उद्या 5वी आणि पुढच्या ओव्या घेऊया. सर्वांना माझे आशीर्वाद.